काय 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 सांगल्याचे मुद्दे आता मी घेतोय, आता त्यांच्या जवळील आहे, म्हणजे काय बोलायचं तर बघूया. काय सांगितलेली, झुकेगा नाही साला. काय निरीक्षण आहे बघा. दोन पोरग्यांनी सांगितलेली, मम्मीने सांगल्या शिशी कर, तो म्हणतात छे झुकेगा नाही, उभे नाही करेगा. काही सांगता भारी सांगतात खरोखर. बुवा मानलं पाहिजे तुला, काय सांगतं ना खरोखर भारी सांगता. पण एक गोष्ट बघा मंडळी, संगत महत्वाची आहे. संगत महत्वाची बघा. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संगत केली आणि स्वराज्य निर्माण केलं. पालापाचोळा खाणाऱ्या वानरांनी प्रभू श्री रामाची संगत केली आणि सीतेचा शोध केला. मग संगत महत्वाची. एक वेळ पंगत चुकली तरी झाला, एक वेळचा जेवण चुकात, पण संगत चुकली तर मगाशी बुवाने सांगितले काय, संपत्ती किती पण कमवा, पण संतती चांगली असेल ना आणि वाईट असेल तर संपत्ती जायला वेळ लागत नाही, आणि संतती चांगली असेल तर संपत्ती यायला वेळ लागत नाही. म्हणून सांगायचा उद्देश काय, तर हे सगळं चांगलं म्हणजे आपल्या परीने त्यांनी बरोबर सांगितलं. कसं सांगावं, काय करावं ते त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. खरोखर 100% भुवनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्याचा सवयच आहे. झुकेगा नाही, काय काय पण होऊ दे, झुकेगा नाही, अपना अपना करके जाएगा. बरोबर ना बुवा? हां, म्हणजे काय तुम्ही सांगूनच ठेवलं लागेल का, यायचंच नाही, मग त्याशिवाय लोक सपवतलो नाही. चांगली गोष्ट असू दे, तसं काय नाही हो, तो विषय नाही, असू द्या. शाळेत तसे बुवा आमचे लय हुशार. त्यांना पहिल्यापासून गायनाचा नाद, म्हणजे शाळेत होते ना तेव्हा कविता एवढी भारी म्हणायची, पण शाळेत असताना ना जरासं चुचरो बोलायचं, जरासं माणूस आमचं, जरासं म्हणजे असे म्हणजे पण गुरुजींका गोड वाटायचा त्यांचा बोलणं सगळा. आणि मगाशी सांगितलेली काय, त्यावेळी म्हणाले 10-12 मुलं व्हायची, त्यावेळी कष्ट पण तसे करायचे, अशीच गंमत झाली हो. आणि आताच पोरग एक नातू, आज्यांचो नातू एक घरात बसलो होतो खळ्यात आणि मोबाईलवर सारखं खेळत होतो. आजे म्हणतात, हे काय सारखं मोबाईल घेऊन फिरतस, काय करतस, काय ते काय मोबाईल मध्ये आहे. त्यावेळी त्या नातवानं सांगितलं राजांका, काय हो ह्याच्यात तुमका काय कळता, होय माका काय काय कळता. अरे होय, ते जर मोबाईल मी जर बघित राहिला असतंय तर तुका आज 4 चुलते आणि 3 आत्या दिसले असते काय रे. हा, म्हणजे आता नातू आज्याक शिकू लागले, अशी परिस्थिती आहे. शाळेत बुवा आमचे लय हुशार, आणि त्या बुवांका गुरुजी होते ते पंत नावाचे गुरुजी. आणि बुवांका सांगितलं नाही काय, बुवा म्हणतात गुरुजीनू मी कविता म्हणाव. गुरुजी म्हणाले म्हण बाबा, तूच भारी आहेस, बाकी वर्गात कोण हुशार नाही, तू जे हुशार माणूस. तर म्हणाले खयची कविता म्हणावं, तर म्हणाले फुल पाखरू. कविता कशी आहे, फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू पंकची मुखले निळे जांभळे, पंकची मुखले निळे जांभळे, हलवूनी डुलते फुल पाखरू. ही कविता यांका मला सांगितलं, ह्यानी सुरुवात केली काय, फुय पाखरू छाया किती दिसते, फुय पाखरू पंतची मुतये. गुरुजी धोत्राकडे बघू लागले, अरे काय म्हणता काय, पंतची मुतये हिये जांभळे, हयवुनी डुळते फुय पाखरू. एवढं हुशार. गुरुजी म्हणाले बाबा तुझी कविता बस कर, 8-8 दिवस शाळेत जायचो नाही माणूस. तुला काय सांगायचं, 8-8 दिवस शाळेत जायचो नाही. गावाकडे कसा शाळेत नाही की गुरुजी घराकडे पाठवायचे, जाऊन बघ बाबा काय इलो नाही, आजारी या का काय. आजी बसली होती हुमऱ्यावर, बोलची आजी बसली होती हुमऱ्यावर. मास्तरांका बघितल्यावर म्हणता, हे बाबू हे गणू
अरे तुझे मास्तर येतात, तुझे मास्तर येतात. गणू पाटील अरे क्रिकेट खेळत होतो, धावत आला आणि मला आजी तू पहिली लपून राहा, तू पहिली दाडावर राह, तू पहिली दाडावर राह. अरे किती मास्तर तुझे, शाळेत नाही गेलस तू, मी किती दाडावर राहा. मास्तरांका सांगले तुम्ही येलस म्हणून 8 दिवस शाळेत नाही गेले. असं पोचलेलो माणूस आहे, साधं माणूस नाही हा. लय हुशार माणूस आहे. तुमका काय सांगणार. अहो लग्नात पोरगी बघू गेलो, म्हणालो सुन्या तू पण चल माझ्या बरोबर. म्हणत चल बाबा. आणि पोरगी बघू गेल्याबरोबर मुलीच्या वडिलांनी प्रश्न विचारले, दारू पिता का, दारू पिता का विचारल्याबरोबर हे म्हणाल ना आधी पोरगी बघूया मग बसूया. असं म्हटल्यावर तो म्हणाला उठा, बसूया नको, उठा चला. असं पोचलेलं माणूस जाधव नाही माणूस आहे. हो तुला सांगते दारू पिणाऱ्या माणसांना खरोखर सांगते त्याचं नाक करायचं नाही जीवात. त्याका कधीच कुत्र जावत नाही दारू पिणाऱ्या, त्याच्या घरात कधी चोरी होत नाही आणि तो कधी म्हातारा होत नाही. कसं सांगा. हा तो जर दारू पिलो तो रस्त्याने येताना कुत्र म्हणता मेलो अंगार पडलो तर त्याका साईड देता जा जा, पण त्याचं कुत्र त्याचं नाद करीत नाही. त्याच्यानंतर तो कधी म्हातारा होत नाही बघा. घेतल्यानंतर अजून जाती पुढे काढणार. घेतल्यानंतर माणूस साधू होत नाही, म्हणजे कधीच म्हातारा होत नाही किती घेतल्यानंतरी. आणि त्याच्या घरात कधी चोरी होत नाही. त्याचं कारण काय सांगा. हो सगळा दारी विकून खाल्लेला, घरात काय कपाळ ठेवल्या ना चोरी करतो म्हणून सांगतोय. दारू पिणारे दारू अजिबात पियायची नाही, दारू वाईट. दारूचं नाक करायचं नाही, दारू एकदम वाईट आहे. खरोखर सांगतो. अशीच गंमत झाली. नवरा बायको गावची गोष्ट सांगते, तुमका जास्त बोलत नाही, एवढंच सांगतले आणि सोडतले, कारण जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण वेळेत महत्व. कोणी सांगितलं अर्धा तासात तुमचा काय तर आटपायचा, मला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तर नवरा बायको दोघं जण गावाला, नवरा जास्त दारू पियायचो आणि म्हातारी दोघा जणच राहायची. हो दोघा जणच राहायची. आणि गंमत अशी झाली, म्हाताऱ्याने सांगितलं आज जर रात्री 12च्या नंतर जर तुम्ही घरात येलात तर तुमका दारू पिऊन घरात घेणार नाही, आणि सगळ्या गावात बोलावून घेऊन येणार आणि सांगणार की ह्यो म्हाताऱ्याची काही निर्गत लावा बाबा, ह्यो घेऊन दारू पिऊन रोज येताना धिंगाणो करता. झाली गंमत. आणि म्हाताऱ्याक सवय काय तो सोडता, तो घेऊन येलो रात्री 12:30 वाजता. हिना कडी घातल्या, म्हातारो टकावता टक 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 केल्या, म्हातारो जावं झालो. टक टक केल्याबरोबर ही म्हणता तुमका सांगलोय रात्री 12:30च्या नंतर दारू पिऊन येशात तर घरात घेणार नाही. हो गोदार खोल, गोदार खोल, खोलणार नाही म्हणजे खोलणार नाही. म्हणलं नाही जर आता दार खोललं तर म्हणलं समोरच्या बावडेत जाऊन जीव देणार. पण म्हातारो लय पोचलेलो, नाही बोलत, नाही बोलणार म्हणजे नाही. आता म्हणलं गावातल्या सगळ्यांना बोलून घेऊन येणार. म्हातारो माका रोज त्रास देता कसं तो बघतोय, म्हणून म्हाताने म्हणलं नाही खोलत ना. आता म्हणलं त्या बावड्यात जाऊन जीवन देत आणि म्हातारा धावत गेलो आणि मोठं धोंड उचलले आणि त्या बावड्यात टाकल्याबरोबर बुडबुडी जोरात. आणि म्हातारी बिचार शेवटी नवरा बायकोंचा प्रेमात कोणी मध्ये पडता नाही. शेवटी म्हातारीचं जीव नवऱ्यावर ना. हो फक्त काय दारू बंद करूसाठी तो दम दिला ना तो. मदतची म्हातारीकडे कोल्ह्याने धावत दिली. बघतात म्हणलं आणि वाकून बघता तू बुडबुडी येऊ लागले. खरोखरच म्हाताऱ्याने उडी मारल्या आणि म्हणाली. वाकून बघता बघता म्हाताऱ्याने बघल्या. म्हातारी बाहेर गेली. जो पाठून धावत गेलो आणि आतमध्ये म्हातारी फक्त धावत घरात गेला. कोण कडी घातल्यावर भाताच्या लक्षात गेलो. म्हातारा चापटर धोंडो मार टाकल्याने बावडेत आणि घरात गेलो. घरात गेल्याबरोबर येऊन मग विचारता हो दरवाजा खोला ना. हो दरवाजा खोला ना. हो दरवाजा खोला. मगापासून सांगतोय तुका दरवाजा खोल, दरवाजा खोल. माका सांगलं जीव जवळ तर काय हो करा. आता म्हणाले जा गावातल्या सगळ्यांना बोलून घेऊन ये. गावातल्या सगळ्यांना बोलून घेऊन त्यांना सांगताय काय सांगा दादा काय सांगताला. सगळ्यांना सांगताय रात्रीचे 1:30 वाजले तरी ही बाई बाहेर काय करता. एवढं म्हातारं पोचलेलं माणूस काय सांगणार. म्हणजे बघा अशी परिस्थिती आहे. असू द्या या ठिकाणी साईबाबांचा गजर सादर करतो. धन्यवाद.